नवी मुंबई जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची बैठक, ज्याला आपण जिल्ह्याचं अधिवेशन असंही संबोधन केलं. या अधिवेशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आईज कॅन बी डोनेटेड बट विजन कॅनॉट बी. एखाद्याला डोळे दान करता येतील पण दृष्टिकोन हा दान करता येत नसतो, तो स्वतःचा असावा लागतो. नवी मुंबईची ही सगळी भरभराट बघितल्यानंतर विकासाचा दृष्टिकोन नक्की काय असू शकतो हे आपल्याला जी व्याख्या ज्यांनी तयार करून दिली असे आपले नेते आदरणीय गणेशजी नाईक सर, आपले सन्माननीय नेते माजी खासदार संजीवजी नाईक, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, मी त्यांचा एक एक शब्द ऐकत होतो, खूप चांगल्या पद्धतीनं केलेलं काम असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणण्याचा विषय असेल, जिल्हाध्यक्ष म्हणून कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे एक आदर्श उदाहरण ज्यांनी आपल्या समोर ठेवलं आदरणीय जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक, महिला मोर्चाच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा वर्षाताई भोसले, सन्माननीय माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी खरग, युवा नेते माजी महापौर सागरजी नाईक, प्रदेशाचे आमचे फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे संयोजक सतीशजी निकम, सन्माननीय आपले नेते निलेशजी म्हात्रे, नेत्राताई शिर्के, माधुरीताई सुतार, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेडकरजी, रवींद्र इतापेजी, आनंद सुतार. खरं तर मंचावरच्या सर्वांचीच नावं घेतली पाहिजे, पण वेळेअभावी मी क्षमा मागतो आणि मंचावरचे सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या अधिवेशनाच्या जिल्हा विस्तारित कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सगळेच पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी, लोकसभेच्या धामधुमीतून नुकतेच आपण आता बाहेर पडलेलो आहे आणि प्रचंड मेहनत घेऊन ज्या पद्धतीने संदीपजींनी सांगितलं की प्रत्येक आमचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल, आजी माजी पदाधिकारी असेल, प्रत्येकानं जीवाचं रान केलं. उमेदवार थेट भाजपचा नव्हता, मित्रपक्षाचा होता, पण तरी सुद्धा मनामध्ये कुठलीही आडी न ठेवता हा प्रतिनिधी मोदीजींना समर्थन देणाऱ्या या भावनेतून आपण सगळ्यांनी जीवाचं रान केलं आणि मोदीजींसाठी हात उंचावणारा प्रतिनिधी आपण पाठवून दिला. खऱ्या अर्थानं आपलं मनापासून अभिनंदन. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जे यश प्राप्त केलं आणि खास करून आपल्या कोकण विभागामध्ये जे यश मिळालं, खरं तर कोकण विभाग म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी एक ऍडजस्टमेंटचं ठिकाण असं अनेक वर्ष आम्ही बघतोय. 2010 पासून मी राज्यावर काम करतो आणि त्यामुळे राज्यात ऍडजस्टमेंट कुठं करायची, तडजोड करायची तर कोकण असं एक ठिकाण मानलं जायचं. पण या सगळ्या कालावधीमध्ये आपण बघतोय आपले नेते रवींद्रजी चव्हाण साहेब असतील किंवा आपलं इथलं नेतृत्व सन्माननीय नाईक साहेब असतील, पुढे गेलो तर सिंधुदुर्गमध्ये राणे साहेब असतील, अनेक नेत्यांची नावं घ्यावी लागतील. या सगळ्यांनी जो विकासाचा दृष्टिकोन ठेवला, जनतेशी जी नाळ जोडली आणि त्यामुळे आज आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये कुठंतरी थोडंसं आपण यशापासून मागे राहिलो, पण कोकणाचा स्ट्राईक रेट मात्र 100% राहिला. खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन. आणि म्हणून मोदीजींचं अभिनंदन करणारा प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी झाला. 9 जून 2024 आपल्या सगळ्यांसाठी खरं तर एक महत्वाचा दिवस होता. या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदीजी व्हावे यासाठी आपण सगळ्यांनीच खूप प्रचंड मेहनत घेतली आणि मग अनेक विरोधी शक्ती या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठला थर आणि स्तर गाठला होता हे सुद्धा आपण बघितलं. प्रचंड द्वेष मनात, प्रचंड आक्रोश मनात घेऊन उभ्या हयातीमध्ये ज्यांचं एकमेकांशी जमलं नाही, मग त्यांचे
पक्ष म्हणून असलेले पारिवारिक वाद असतील किंवा वैचारिक विषमता असेल, वैचारिक मतभेद असतील, या सगळ्या विषयांना घेऊन ज्यांनी उभी हयात एक पिढी, 2-2 पिढ्या ज्यांनी एकमेकांना शिव्या शाप देण्यामध्ये त्या ठिकाणी घालवली, अशी सगळी मंडळी एक झाली. आणि त्या ठिकाणी अजेंडा काय होता? अजेंडा हा नव्हता की भारत देशाची उन्नती व्हायला पाहिजे. अजेंडा हा नव्हता की आमचा भारत देश कुठेतरी जागतिक पटलावरती त्याचं भवितव्य उज्ज्वल व्हायला पाहिजे. अजेंडा काय होता? तर काही झालं तरी मोदीजी नको. कारण मोदीजी जर पुन्हा आले तर आमची दुकानदारी आधीच बंद झालेली आहे, त्याला आता कुलूप लावायची वेळ येईल. त्यामुळे मोदीजी नको ही एकमेव भावना ठेवून ही सगळी मंडळी एकत्र आली होती. आणि त्यामुळे अशा सगळ्या विरोधी देशातल्या शक्ती, आणि फक्त देशातल्याच नाही तर जे अनालिसिस समोर आले त्या माध्यमातून परदेशातल्या सुद्धा अशा शक्ती की ज्यांना मोदीजी जागतिक पटलावरती नको, कारण मोदीजी पुन्हा आले तर भारताला विश्वगुरू बनवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास अनेकांच्या मनात होता. आणि म्हणून जागतिक नकारात्मक मंडळी सुद्धा या विषयामध्ये उतरली आणि त्यांनी या आपल्या देशाच्या नकारात्मक शक्तीला ताकद दिली. आणि मग जेव्हा एवढ्या सगळ्या नकारात्मक शक्ती एक झाल्या आणि एक अजेंडा होता की मोदीजी नको, अशा वेळेला मोदीजींचं अभिनंदन यासाठी आहेच की तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, पण त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन त्यांचं याच्यासाठी आहे की एवढ्या सगळ्या नकारात्मक शक्ती एक येऊन सुद्धा यांचं नाक खेचून मोदीजी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, यासाठी जास्त अभिनंदन करण्याची गरज. म्हणजे देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होणारे हे दुसरे पंतप्रधान आहेत. नेहरूजी नंतर दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 वेळा देशाचे पंतप्रधान होण्याचं त्यांना भाग्य लाभलं, त्यांनी करिश्मा दाखवला. पण त्यात सुद्धा फरक असा आहे की एखादा पंतप्रधान लोकप्रियतेमुळे पंतप्रधान होतो आणि एखादा पंतप्रधान हा प्राप्त परिस्थिती ज्या असतात त्यामुळे पंतप्रधान होतो. नेहरूजी या देशाचे पहिले पंतप्रधान होते, पण आपल्याला मला सांगायला त्या ठिकाणी आवडेल की देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा सन्मान आहे, पण ते लोकप्रिय पंतप्रधान होते का? तर त्याच्यावरती एक क्वेश्चन मार्क आपल्याला त्याच्यासमोर काढावं लागेल. कारण जेव्हा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान बनवण्याची वेळ आली आणि जेव्हा तत्कालीन काँग्रेस कमिटीला विचारलं गेलं देशभरामध्ये की कोण हा दावेदार उमेदवार असला पाहिजे की ज्याला आपण पंतप्रधान बनवलं पाहिजे, सगळ्यांना विचारलं गेलं आणि 100% काँग्रेसच्या मंडळींनी त्यावेळेला सांगितलं होतं की देशाचे पंतप्रधान हे सरदार वल्लभभाई पटेल असले पाहिजे. आणि फक्त गांधीजींना असं वाटत होतं की या देशाचे पंतप्रधान आपण नेहरूंना करू. फक्त गांधीजींच्या आशीर्वादामुळे नेहरू त्यावेळेला पंतप्रधान झाले आणि त्यामुळे आशीर्वादामुळे, नेत्यांच्या आशीर्वादामुळे होणारे पंतप्रधान एका बाजूला आणि जनतेच्या आशीर्वादामुळे होणारे आपले नरेंद्र मोदींसारखे लोकप्रिय पंतप्रधान दुसऱ्या बाजूला, हा फरक त्या ठिकाणी मित्रांनो समजून घेतला पाहिजे. आणि त्यामुळे जगाच्या एकूण अनालिसिस मध्ये जेव्हा रेकॉर्ड आला, एक अनालिटिक्स समोर आलं, फोर्ब्स सारख्या मॅगझिनने त्या ठिकाणी सांगितलं की जगामध्ये लोकप्रिय पंतप्रधान कोण, जगाचं लोकप्रिय व्यक्तिमत्व कोण, तर 78% पसंती देऊन जागतिक महासत्तांच्या पंतप्रधानांपेक्षा आपल्या देशाचे पंतप्रधान नंबर 1 चे पंतप्रधान म्हणून समोर येतात. हा करिश्मा आपल्या पंतप्रधानांचा, आपल्या नेत्याचा आहे, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे तिसऱ्यांदा शपथ घेणारे आपले पंतप्रधान आपल्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत त्या विषयात घेतली. परंतु दुर्दैवाने ही शपथ घेऊन सुद्धा काही मंडळींनी त्या ठिकाणी एक विषय सेट करण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की भाजपला काही अपयश मिळालं की काय. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करून आपण मेजॉरिटीनी सत्तेत आलो, एनडीए म्हणून आपण त्या ठिकाणी ताकदीनं सत्तेत बसलो, कुणाच्या कुरड्या घेण्याची गरज पडली नाही, कुणाची तोडफोड करण्याची गरज पडली नाही, जे ठरवलं ते केलं. पण तरी सुद्धा एक वातावरण असं तयार केलं गेलं की बघा भारतीय जनता पार्टीच्या सीट्स थोड्या कमी झाल्या आणि असं एक वातावरण तयार केलं गेलं, एक आभास तयार केला गेला की भाजपला आम्ही कसं अपयशी केलं. म्हणजे ज्या वल्गना काँग्रेसने देशभरामध्ये केल्या, महाराष्ट्रात त्या वल्गना केल्या गेल्या की वल्गना करणारी मंडळी जर आपण बघितली, अनुरागजींनी संसदेत सांगितलं की हे काँग्रेस यांची 2014ला किती सीट आल्या आकडे काढा, 2019ला किती सीट आल्या आकडे काढा आणि 2024ला आता यांच्या किती सीट आल्या, 99 सीट आल्या आकडे काढा.
2014, 19 आणि 24 यांच्या तीनही सीटची बेरीज केली तरी भारतीय जनता पार्टीच्या 240 सीटच्या पुढे जात नाही आणि एकट्या भारतीय जनता पार्टीने स्वतः ताकदीवरती पंतप्रधान बनवला. हा फरक समजून घेतला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला अपयश मिळालं याचं दुःख तुम्हाला नाहीये, पण भाजपच्या कुठेतरी सीट कमी आल्या त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे. असे करंट विरोधक आपल्याला लाभले. खऱ्या अर्थानं आपलं हे दुर्दैव आहे. म्हणजे ज्या पद्धतीने अमित भाईंनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की एखादा विद्यार्थी असतो चांगल्या पद्धतीने परफॉर्म करणारा असतो, 80% मार्क तर तो घेतोच, कारण स्वतःच्या कर्तृत्वावर त्याला विश्वास असतो. त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की 80% मार्क तर मी घेतो, पण यावेळेला प्रयत्न करून बघू 90% मी पोहोचतो का. आणि त्या प्रयत्नाला त्यांनी सुरुवात केली. ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी एक नकारात्मक शक्ती असते त्याच पद्धतीनं आपल्या देशाच्या नकारात्मक शक्तीला एका टोळक्याला असं वाटलं की यांना आता आपण रोखलं पाहिजे. हे टोळक्या यांची कॅपॅसिटी किती, तर 20-25% मार्क मिळवणारी मंडळी, 35%ला आपण पास असतोय, पासही होत नाही अशी मंडळी की 20-25% मार्क मिळतात. पण यांनी त्या ठिकाणी मांडी थोपटून दाखवलं की बघा आता आम्ही कसं भाजपला बघतो, कसं या हुशार विद्यार्थ्यांना आम्ही 90% मार्क मिळवून देत नाही. आणि त्यांनी प्रयत्न सुरू केला. प्रामाणिक प्रयत्न त्या हुशार विद्यार्थ्याचे होते. त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर मात्र काही गणित थोडीशी प्लस मायनस झाली आणि त्यामुळे 90 नाही मिळू शकले. 80च्या ऐवजी 78 होते हा विद्यार्थी. डिस्टिंक्शन मध्ये आला, यश मिळालं, सगळ्यांनी कौतुक केलं. पण ही जी काही नकारात्मक शक्ती होती त्यांनी दाखवलं बघा कसं 78 झालं. पण त्याच वेळेला ही जी काही 20-25% मिळवणारी मंडळी होती त्यांना 2% वाढले आणि 27% मिळाले, झाले नापासच. पण या ठिकाणी पेढे वाटण्यामध्ये हे परेशान आहेत. कशा पद्धतीनं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना प्रकार असतो त्या पद्धतीने ही स्थिती झालेली आहे. अरे आपण नापास झालो, आपण कमी पडलो, आपली सत्ता येऊ शकली नाही याचं दुःख आत्मचिंतन मनन चिंतन कुठेतरी केलं पाहिजे. ते राहिलं बाजूला. पण भाजपला कशा पद्धतीने आम्ही थोडंसं कमी आणलं यामध्ये त्यांना आनंद आहे. मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपल्याला जे काही पुढच्या काळात सुद्धा यश मिळणार आहे आपले नेते सांगतात त्याचं गमक विरोधकांच्या मानसिकतेमध्ये आहे. कारण त्यांची मानसिकता विजयाची नाहीच आहे. ते खच्ची झालेले आहेत. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं हे कर्तृत्व आहे, हे सक्षम नेतृत्व आहे, तोपर्यंत आम्हाला सत्तेत येण्याची संधी नाही. मग आम्ही अशाच वल्गना करायच्या, आम्ही अशा टिकाटिपण्या करायच्या, सत्तेत येण्याचा आता भाग्य आम्हाला लाभणार नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून अशा करंट्या मानसिकतेतून ते काम करतात. म्हणून त्या ठिकाणी पुण्याच्या अधिवेशनाला येण्यापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम होते की ज्या पद्धतीनं वातावरण केलं गेलं, भाजपला थोडंसं अपयश आलं. आमच्या कार्यकर्त्यांनाही प्रश्न पडला खरंच अपयश आलं का. आणि आमचे कार्यकर्ते जे सेन्सिटिव्ह आहेत, संस्कारित आहेत, त्यांना असं खरंच वाटलं. लोकांनी जेव्हा एवढं ऊर पडवून सांगितलं तेव्हा त्यांना असं वाटू लागलं की खरंच काय आपल्याला आपण कमी पडलो का. पण ज्यावेळेला अमित भाईंनी सांगितलं की आपण अशा पद्धतीनं देशामध्ये कसं कर्तृत्व दाखवलंय, इतक्या विरोधी शक्ती एकत्र येऊन सुद्धा कशा पद्धतीनं आपण यश संपादित केलंय, त्यावेळेला कार्यकर्त्यांची मानसिकता त्या ठिकाणी स्पष्ट झाली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा सांगितलं की कशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रात थोडंसं कमी आलो असलो तरी त्याचं अनालिटिक्स काय, तेव्हा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनाचा संभ्रम दूर झाला आणि अधिवेशनानंतर प्रचंड ऊर्जा आणि ताकद घेऊन प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या ठिकाणी परत गेला आणि कामाला लागलेला आहे. आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम्हाला थोड्याशा कमी सीट मिळाल्या मान्य आहे, पण जर का याचं गणित बघितलं तर महाविकास आघाडीला जी काही मतं मिळाली फार मतं मिळाली नाही. महाविकास आघाडीला एवढं सगळं जंग पछाडून 1,50,00,000 मतं मिळाली आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपण काम केलं. आपल्या विरोधामध्ये काही खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या, पण तरी सुद्धा आपल्याला फार कमी मतं मिळाली नाही. मित्रांनो, आपल्याला मिळाली 1,48,00,000 मतं. फक्त एवढ्या करोडोंच्या लढाईमध्ये 2 लाख मतांचा फरक आहे. आणि तो फरक ज्या वेळेला आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हाच त्या फरकाच्या पुढे आम्ही निघून गेलो आणि आता महाराष्ट्राची स्थिती आपल्यासाठी सकारात्मक झाली हे आदरणीय फडणवीस साहेबांनी सांगितलं. आणि त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हा विषय जेव्हा फडणवीस साहेबांनी सांगितला आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ऊर्जा मिळाली आणि आम्ही कामाला लागलो. ज्या पद्धतीने संदीपजींनी सांगितलं की पुण्याच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी समोर 2 लाख मतांनी मागे राहिलो नाही, आम्ही त्यांना आजही परास्तच केलेला आहे. आम्ही जर का कुठं मागे राहिलो असलो तर त्या 3 पक्षांबरोबर एक चौथा जो विषय होता तो विषय होता आभास निर्मितीचा.
फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा त्या लढाईमध्ये आम्ही कमी पडलो हे मात्र मान्य आहे. आणि हा फेक नेरेटिव्ह हा जो विषय आहे, आभास खोटं नेरेशन करणं, खोटं सांगणं, हा विषय का सेट होऊ शकला यामध्ये कदाचित तुम्ही आणि मी मित्रांनो कुठेतरी कमी पडलो. म्हणजे एखादी गोष्ट फेक नेरेटिव्ह सारखी गोष्ट, एखादी गोष्ट जागा का घेऊ शकते जेव्हा सरकार आणि जनता यामध्ये काम करणारे आपण दुवा आहोत, आपण सेतू आहोत, आपण ब्रिज आहोत, आपण कुठेतरी संवाद आणि संपर्कात थोडंसं कमी पडलो तर हा फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी जागा घेतो आणि त्यामुळे कमी आपण पडलो. आदरणीय मोदीजी कमी पडले नाही. इतकं देवदुर्लभ नेतृत्व आपलं आहे की जे रक्ताचं पाणी करून वर्षाचे 365 दिवस काम करतं आणि जगाच्या पटलावरती भारताची जी काही प्रतिमा सुधारलेली आहे ती ज्या मोदीजीमुळे सुधारलेली आहे, ते मोदीजी कमी पडले नाही. आदरणीय फडणवीस साहेब जे 24 तासाचे 18-19 तास काम करताना आम्ही बघतो ते कमी पडलेले नाहीये. कमी पडलो, त्यांनी केलेलं काम पोहोचवण्यामध्ये आम्ही सगळे कमी पडलो. या फेक नेरेशनच्या लढाईमध्ये आम्ही संवाद आणि संपर्क करून जनतेला सांगण्यात कमी पडलो की हे जे सांगतायत ते खोटं सांगतायत, हे वास्तव नाहीये, खऱ्या गोष्टी या आहेत तुम्ही ऐकल्या पाहिजे, हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो आमच्या दलित, मुस्लिम आणि आदिवासी बांधवांना सांगण्यामध्ये की हे जे सांगतायत ते खोटं आहे. आम्ही कमी पडलो आमच्या दलित बांधवांना हे सांगण्यामध्ये की ज्या पद्धतीनं एक वातावरण केलं जातं की ज्याला आपण मराठीत एक म्हण आहे, भुई ठोकून म्हणणं, साप आला साप आला, साप आला साप आला असं भुई ठोकून जेव्हा सांगितलं जातं, साप नसतो पण जनतेला असं वाटतं, उपस्थितांना असं वाटतं खरंच साप आला का, आणि ते सगळे उपस्थित मंडळी संभ्रमित होऊन जातात, पळापळ होते आणि एक संभ्रमाचं वातावरण तयार होतं. त्या पद्धतीनं साप आला असे वातावरण तयार केलं गेलं. आमच्या दलित बांधवांना सांगितलं गेलं साप आला, जर का मोदीजी आले तर तुमचं आरक्षण काढून घेतील, तुम्हाला त्रास होईल, त्या दलित बांधवांना सांगितलं गेलं. पण आम्ही कमी पडलो सांगण्यामध्ये की अरे मोदीजी दलित समाजाचं आरक्षण कसं काय काढू शकतील. हे तेच मोदीजी आहे ज्यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून सगळ्या मित्रपक्षांनी घोषित केलं, तर सगळ्यात पहिले त्यांनी संविधानावरती डोकं ठेवून अभिवादन केलं, नतमस्तक झाले आणि मग कामाला सुरुवात केली. असे आमचे पंतप्रधान आहेत. ते कसं काय आरक्षण काढू शकतील, संविधान बदलून टाकतील असं आपल्यावरती आरोप करण्यात आला. पण आम्ही सांगण्यात कमी पडलो की काँग्रेसने आतापर्यंत 78 वेळा या संविधानात बदल केले आणि ते बदल स्वतःच्या स्वार्थासाठी केले. आम्ही फक्त संविधानामध्ये एक सकारात्मक बदल केला आणि तो पण कशासाठी, तर मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला पाहिजे, आमच्या मागासवर्गीय समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे, यासाठी तो बदल होता. जनतेच्या कल्याणासाठी काम करणारे आमचे मोदीजी आहेत हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो हे सांगण्यामध्ये की मोदीजी कसं काय दलित समाजाचं आरक्षण काढू शकतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानाला अभिप्रेत विकास, रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे ही संविधानाची अपेक्षा आहे. त्या पद्धतीनं काम करणारे आमचे मोदीजी आहेत ते कसं काय दलित समाजाला बसवू शकतील हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो हे सांगण्यामध्ये की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पूजनीय मानतो, आमची दीक्षाभूमी असेल, आमची चैत्यभूमी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना लंडन मध्ये असलेलं त्यांचं घर म्हणजे शिक्षाभूमी असेल किंवा महूचं त्यांचं जन्मस्थळ जन्मभूमी असेल, या सगळ्या गोष्टींना एकत्र करून त्याचा विकास व्हायला पाहिजे यासाठी पंचतीर्थ म्हणून त्याला विकसित करणारे हेच ते मोदीजी आहेत. ते आमच्या दलित समाजाला कसं काय बसवू शकतील हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही सांगण्यामध्ये कमी पडलो की जर का आम्हाला संविधानाच्या बाबतीत असं काही करायचं असतं, असलं पाप आमच्या मनात असतं तर 10 वर्ष आम्ही सत्तेवर होतो ना, आणि थोड्या संख्येने नाही पूर्ण मेजॉरिटी संख्येने आम्ही सत्तेमध्ये होतो. आम्हाला असं काही पाप करायचं असतं त्या पूर्वीच करता आलं असतं, पण तसले पापाचे विचार आमच्या मोदींच्या मनाला शिवत सुद्धा नाही असे आमचे पंतप्रधान आहेत हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो हे सांगण्यामध्ये की कशा पद्धतीनं काँग्रेसने नेहमीच जनतेला गुमराह केलं, कशा पद्धतीनं काँग्रेसने दलित समाजाला नेहमीच गुमराह केलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाचा खोटा आव हे काँग्रेसमध्ये आणतात, हीच ती काँग्रेस होती की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आम्ही पूजनीय मानतो त्यांचा अपमान केला. त्यांना एकदा नाही 2 वेळा, एकदा भंडाऱ्यातून आणि एकदा मुंबईमधून निवडणुकीला उभं करून त्यांना पाडण्याचं पाप, त्यांचा अपमान करण्याचं पाप या काँग्रेसने केलं हे सांगण्यामध्ये मित्रांनो आपण कमी पडलो. आपण कमी पडलो आमच्या आदिवासी बांधवांना सांगण्यामध्ये. आदिवासी बांधवांना सांगितलं गेलं की साप आला मोदीजी आले तर तुमचं आरक्षण काढून घेतील.
तुम्हाला त्रास होईल हे सांगितलं गेलं, पण आपण मात्र सांगण्यात कमी पडलो की हे तेच मोदीजी आहेत, हे तेच मोदीजी आहेत की ज्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान पदापेक्षा उच्च पद जे राष्ट्रपती पद असतं त्यावरती आमच्या आदिवासी समाजाच्या मातेला बसवण्याचं काम केलं. ते कसं काय आदिवासी समाजाचे विश्वासघात करू शकतील हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून असंख्य आदिवासी समाजाला जे लाभ मिळवून दिले तेच हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते आदिवासी समाजाला कसं फसवू शकतील हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो आमच्या मुस्लिम बांधवांना सांगण्यामध्ये की जे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी मी आपल्याला खात्रीला सांगतो की सरकारच्या सगळ्या योजना काढून बघा, 80 कोटी जनतेला धान्य वाटप असेल किंवा आत्ताची सगळ्यात लेटेस्ट मिळणारी लाडकी बहीण योजना असेल, त्या सगळ्या योजनांमध्ये सगळ्यात जास्त लाभ जर कोणी घेत असेल तर आमचा मुस्लिम समाज घेतो. हा मुस्लिम समाज आमचा आहे. त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला या योजनांपासून वंचित ठेवायचं असलं, त्यांचा विकास करायचं नाही असलं का मनात असतं तर बऱ्याच गोष्टी करता आल्या असत्या, पण त्या सुद्धा त्या गोष्टींना थारा न देता हे मुस्लिम समाज आमचे बांधव आहेत, या देशप्रेमी मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन काम करणारे आमचे पंतप्रधान आहेत हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आज हज सारखी यात्रा ज्याला पवित्र मानलं जातं त्या हज यात्रेसाठी आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांना जाता यावं यासाठी असंख्य योजना मोठ्या निधीची तरतूद आमच्या पंतप्रधानांना करून दिली हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही त्या समाजाला गुमराह होण्यापासून वाचवू शकलो नाही. कोणीतरी आलं त्यांची माती भडकवली, त्यांना सांगितलं गेलं की CAA आणतील आणि तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला देशातनं काढून टाकतील. आणि असं कसं काय काढता येईल? या देशाच्या जडणघडणीमध्ये तुमचा सुद्धा वाटा आहे. जे देशप्रेमी मुस्लिम समाजाची आमची मंडळी आहे त्यांचा वाटा या सध्या देशाच्या जडणघडणीमध्ये आहेच ना. मग या समाजाला असं बाजूला कसं करता येईल? त्या ठिकाणी CAA जे आणलं जात होतं ते कशासाठी होतं? तर या देशामध्ये जे बाहेरचे ताकदी आहे, आतंकी शक्ती आहे, त्या ठिकाणी बांगलादेशी मुस्लिम असतील, रोहिंग्या असतील किंवा इतर ज्या काही विघातक शक्ती आहे त्यांना त्या ठिकाणी धडा शिकवण्यासाठी हे CAA आमच्या देशातल्या देशप्रेमी मुस्लिमांना त्रास देण्यासाठी हे CAA नाहीये हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आणि त्यामुळे आपण जे कमी पडलो त्यातून हे सगळं वातावरण घडलं. मोदीजी कमी पडले नाही मित्रांनो, आदरणीय देवेंद्र फडणवीसजी कमी पडलेले नाहीये. कमी कुठेतरी कम्युनिकेशन मध्ये संवाद आणि संपर्कात आम्ही कमी पडलोय. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने संदीप नाईकजींनी सांगितलं या पुढच्या कालावधीमध्ये आपली लढाई त्या 3 जणांची नाहीये, आपली लढाई त्या 4थ्या विषयाबरोबर आहे, त्या आभास निर्माण करणाऱ्या यंत्रणेबरोबर आहे. आणि त्यामुळे ती जबाबदारी आता या कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावी लागणार आहे. या लढाईमध्ये तुम्हाला उतरावं लागणार आहे. जो प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळेल त्यामध्ये तुम्हाला बोकल व्हावं लागणार आहे, बोलतं व्हावं लागणार आहे. कोणीतरी बोलेल असं म्हणून चालणार नाही. आपल्याला गोष्टी समजून घ्याव्या लागतील, आपल्याला गोष्टी उमजून घ्याव्या लागतील आणि कम्युनिकेट करावं लागेल. ज्या कट्ट्यावर तुम्ही बसाल, ज्या नाक्यावर तुम्ही उभे राहा, ज्या मित्र परिवारात तुम्ही बसाल त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या गोष्टी सांगाव्या लागतील की कशा पद्धतीनं आमचे नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करतात हे सांगावं लागेल. त्याशिवाय या गोष्टी कळणार नाहीत. आणि म्हणून या लढाईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी उतरावं लागणार आहे. या नेरेटिव्हच्या लढाईमध्ये सकाळी कोणीतरी 9 वाजता एखादा पोपट येतो, काहीतरी बोलतो आणि मग दिवसभरामध्ये नेरेटिव्ह सेट होतं, एक स्पेस मीडियाची ऑक्युपाय केली जाते, त्याच विषयावर चर्चा केली जाते आणि आपण कुठेतरी मागे राहतो. आपण घरी बसून त्या सगळ्यांना चुकीचं म्हणतो पण त्याने काही परिणाम होत नाही. परिणाम आपल्या इमेजवरती होतो. आपल्या न बोलण्यामुळे, आपण बोकल न होण्यामुळे हा सगळा आभास तयार होतो. त्यामुळे आता बोलण्याची लढाई, व्यक्त होण्याची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. त्यामुळे आपण या लढाईसाठी मित्रांनो तयार होण्याची गरज आहे. मला वाटतं की मोदीजींचं जे काम आहे ते मोदीजी करतात. देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आपले मित्रपक्ष असतील, त्यांच्या सरकारचं जे काम आहे ते सगळेजण करतात. त्यामुळे आपण आपली काही जबाबदारी ती आता समजून घेतली पाहिजे. म्हणजे आपण एकीकडे मोदीजींच्या अभिनंदनाचा जो प्रस्ताव केला, खऱ्या अर्थानं जनतेमध्ये जाऊन आपल्याला मोदीजींचं अभिनंदन जनतेमध्ये करण्याची गरज आहे. ज्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला संधी मिळेल आपल्याला व्यक्त होण्याची गरज आहे की मोदींचं अभिनंदन का करायचं. लोकांच्या मनामध्ये आहे, पण थोडंसं जे काही वातावरण कलुषित झालंय ते बदलण्यासाठी आपल्याला जनतेमध्ये जाण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन जनतेमध्ये मोदीजींचं अभिनंदन करावं लागेल, लोकांना पण बोलतं करावं लागेल आणि सांगावं लागेल की हो आमच्या मोदीजींचं अभिनंदनच आहे, कारण त्यांनी आमच्या मातृशक्तीला ताकद दिली, त्यांनी आमच्या मातृशक्तीला त्या ठिकाणी हक्काचं इज्जत घर मिळवून दिलं.
पंतप्रधान पदावरती विराजमान झाल्यानंतर पहिलं भाषण त्यांचं जगाचे डोळे लागले होते की मोदीजी काय घोषणा करणार, पाकिस्तान विषयी काय बोलणार की चायना विषयी काय बोलणार. पण मोदीजी दोन्ही विषयी काय बोलले नाही. मोदीजी बोलले आमच्या मातृशक्ती विषयी आणि त्यांनी सगळ्यात पहिला निर्णय केला तो साधा छोटा निर्णय पण महत्वाचा निर्णय. आमच्या मातृशक्तीला हक्काचं शौचालय मिळालं पाहिजे, इज्जत घर मिळालं पाहिजे, इतकी मातृशक्तीची काळजी करणारे आमचे मोदीजी आहे. जे आरक्षण देण्याची हिंमत कुठल्या राजकीय शक्तीची नव्हती ते 33% आरक्षण आमच्या मातृशक्तीला मिळवून देऊन आता संसदेत आणि विधान भवनामध्ये आमच्या मातृशक्तीचा आवाज बुलंद करण्याची संधी मोदीजींनी मिळवून दिली. त्यासाठी मोदीजींचं अभिनंदन करण्याची गरज आहे. लखपती दिदी बनवण्याच्या माध्यमातून या देशातल्या 1 करोड महिलांना लखपती बनवण्याचं स्वप्न ज्या मोदीजींनी बघितलं त्यांच्यासाठी अभिनंदन करण्याची गरज आहे. आमच्या युवा शक्तीला जी ताकद मोदीजींनी दिली, मग ते स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, त्या माध्यमातून आमच्या देशातल्या ब्रिलियंट युवांच्या डोक्यात त्याच्या आयडियाज आहेत. त्याला इन्क्युबेटर सेंटर तयार करून तुम्ही तुमच्या आयडिया आणा, सरकार पैसे लावेल आणि तुमच्या आयडिया जागतिक पटलावर घेऊन जाईल. हे तयार करणारे मोदीजी आहे आणि युवा शक्तीला ताकद देणारे मोदीजी आहे. यासाठी मोदीजींचं अभिनंदन करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना जे काही युरियाचा काळा बाजार चालायचा त्या माध्यमातून जो त्रास होता किंवा आमच्या शेतकऱ्यांना आता एक सन्मान दिला पाहिजे. त्याला किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये, केंद्राचे 6,000 रुपये, राज्याचे 6,000 रुपये, 12,000 रुपये मिळतात. सन्मान देण्याचं काम करणारे आमचे मोदीजी आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि ही सगळी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनी अनुभवलेलं की आतंकवादाची स्थिती आपल्या देशात महाराष्ट्रात काय होती. दिवसा ढवळे अतिरेकी यायचे, आपल्याला छल्ली करून निघून जायचे. 26-11 या देशाने या महाराष्ट्राने अनुभवला. तसाच सारखा अतिरेकी येतो, गोळ्या मारून असंख्य आमच्या 1000 नागरिकांना रक्तपात करून निघून जातो. त्या ठिकाणी 26-11 झालं. त्यानंतर मुंबई सिरियल बॉम्बलास्ट आपण त्यापूर्वी बघितले, अनेक विषय बघितले. पण त्यावरती आपण काय करायचो, आमच्या देशाचे पंतप्रधान यायचे आणि निषेध करायचे आणि सांगायचे आम्ही बाकी कडी निंदा करते. कडी निंदाच्या पुढे आपण कधी या विषयात गेलो नव्हतो. फार काही झालं तर पुरावे गोळा करून युनोला पाठवायचे आणि सांगायचं बघा पाकिस्तानाला आम्हाला मारून गेला, आम्हाला वाचवा. त्या भूमिकेत असलेला आपला देश होता. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाल्यानंतर 2014 नंतर आपण बदल बघितला की आमच्या बरोबर पुलवामा किंवा उरीमध्ये घटना घडल्या तर आम्ही पुरावे गोळा करून युनोला देत बसतो नाही. आम्ही सांगत बसतो नाही की पाकिस्तानाला आम्हाला मारून गेला. त्यांच्या हद्दीत घुसून त्यांना मारण्याचं काम एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आम्ही केलं आणि जगाला दाखवून दिलं की दिस इज न्यू इंडिया. ताकदवर भारत आहे, आता झुकणार नाही. आम्ही त्या ठिकाणी दाखवू शकतो की मोदींच्या हातामध्ये भारत किती सुरक्षित आहे. हे दाखवण्याचं काम जर मोदीजी करत असतील तर मोदीजींचा सन्मान आणि अभिनंदन त्या ठिकाणी केलंच पाहिजे ना. ती जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. G20च्या माध्यमातून आपण बघितलं की शहरांची सजावट झाली. अनेकांनी टीका केल्या की शहरं का सजवली जात आहेत, पण त्यांना त्याची डेप्थ समजली नाही की G20 म्हणजे नक्की काय आहे. तर G20 हे एक असं फोरम होतं ज्याचं अध्यक्षपद 1 वर्षासाठी आपल्याला मिळालं की ज्या G20च्या माध्यमातून जगाच्या एकूण जमिनीवर 75% जमिनीवर ज्यांची सत्ता आहे अशा जागतिक महासत्ता 1 वर्षासाठी आपल्या देशात येत होत्या. त्यांचे डेलिगेशन या ठिकाणी येत होते आणि ते जेव्हा या ठिकाणी येत होते तेव्हा अनेक गोष्टींचे एक्सचेंज होत होते. त्यांनी बघितलं भारताची भौगोलिक स्थिती, इथले ह्युमन रिसोर्सेस, इथलं पीक काय आहे, इथलं त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी काय आहे, इथलं त्या ठिकाणी टेक्सटाईल काय आहे आणि त्यामुळे अनेक गोष्टींचं एक्सचेंज झालं. एक्सचेंज ऑफ नॉलेज, एक्सचेंज ऑफ ह्युमन रिसोर्स, एक्सचेंज ऑफ क्लोथ, टेक्सटाईल, एक्सचेंज ऑफ फूड, अनेक गोष्टींचं एक्सचेंज जेव्हा झालं त्या माध्यमातून आमच्या युवांना, मातृशक्तीला, शेतकऱ्यांना असंख्य संधी तयार झाल्या हे त्यांना समजलं नाही. आणि जेव्हा त्या G20चा समारोप 1 वर्षांनी झाला दिल्लीमध्ये भारत मंडपमध्ये ते विहंगम दृश्य आपण बघितलं की आपल्या देशाचे पंतप्रधान पुढे चालतायत आणि बाकी सगळ्या जागतिक महासत्ता त्यांना मागे चालतायत, फॉलो करतायत. हे दृश्य एक मेसेज देणारं दृश्य होतं की जागतिक विश्वगुरु बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला आपला देश. हे हा त्याचा संदेश होता. म्हणजे ज्या पद्धतीनं मोदीजींनी कर्तृत्व दाखवलं मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ज्या इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं, गुलामगिरीत आपली 150 वर्ष घालवली, त्या इंग्रजांची वर्गवारी आर्थिक यादीमध्ये जागतिक पटलावरती 5व्या क्रमांकावर होती आणि भारत देश हा 50च्या पुढच्या क्रमांकावर होता.
पण जेव्हा मोदीजींनी सूत्र हातात घेतली, काही वेळा कडू औषध दिली, चवीला कडू लागली, पण परिणाम काय झाला तर ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं तो इंग्रज 5व्या क्रमांकावरून 10व्याच्या पुढे निघून गेला आणि आता भारत देश 5व्या क्रमांकावर आला. हे कर्तृत्व मोदीजींनी गाजवून दाखवलं. यासाठी मोदीजींचं अभिनंदन करावंच लागेल ना. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे विषय समजून घेऊन जनतेमध्ये जाऊन मोदीजींच्या अभिनंदनाचे प्रस्ताव केले पाहिजे, चर्चा केली पाहिजे, जनतेला या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे ही अपेक्षा आजच्या या प्रस्तावाच्या निमित्ताने आणि चर्चेच्या निमित्ताने आपल्याला. महाराष्ट्रामध्ये सरकार इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आता आपल्याला 3 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि त्यामुळे राज्यातले जे चांगले निर्णय आहेत ते सुद्धा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचंच आहे, माझं आहे. आणि त्यामुळे ज्या काही योजना सरकारने दिल्या म्हणजे सगळ्यात पॉप्युलर योजना आजच्या तारखेला आमच्या लाडक्या ताईंसाठी केली लाडकी बहीण योजना. या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त वाचून शांत राहता कामा नये. या सभागृहात असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःवर टार्गेट घ्यावं लागेल की मी माझ्या प्रभाव क्षेत्रामध्ये किती लाभार्थी तयार केले. यामध्ये फार मोठं काही रॉकेट सायन्स नाहीये. जर का मी माझ्या प्रभाव क्षेत्रामध्ये 5, 50, 100, 200-500 महिलांना याचा लाभ देऊ शकलो, सरकारची मानसिकता आहे की त्या सगळ्या मातृशक्तीला ते मदत करणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर का लाभ देऊ शकला मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या प्रत्येक महिन्याला जेव्हा त्या आमच्या मातृशक्तीला त्यांच्या मोबाईल मध्ये मेसेज येईल ना की सरकारकडनं त्यांच्या अकाउंटला पैसे डिपॉझिट झाले, त्यावेळेला ते सरकारची आठवण नंतर करतील. पण ज्या आमच्या भावामुळे, ज्या आमच्या ताईमुळे तिला ती योजना मिळाली, तिला प्रत्येक महिन्याला आशीर्वाद दिल्याशिवाय ती आमची ताई राहणार नाही, ती आमची बहीण राहणार नाही. यासाठी तुम्हाला जबाबदारी करावी. लाडका भाऊ योजना ही युवा कार्य प्रशिक्षण योजना आमचा 12वी पास युवापासून ग्रॅज्युएट युवापर्यंत प्रत्येक युवाला स्किल पण डेव्हलप केले जातील आणि प्रत्येक महिन्याला मानधन सुद्धा मिळेल. ती योजना दिली गेली. त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या युवा मोर्चाने समोर येण्याची गरज आहे, आमच्या महिला मोर्चाने समोर येण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून युवा युवतीला आम्ही समोर आणून त्या युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजनेमध्ये आपण जर सहभागी करू शकलो तरी सगळी मंडळी आपल्याला जुळल्याशिवाय राहणार नाही. ज्या 3 गॅस महिलांना मोफत या विषयाचा त्या ठिकाणी उल्लेख झाला, त्या विषयाची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे काल कुठेतरी टीव्ही मध्ये न्यूज येते की व्यावसायिक गॅसचे सिलेंडरचे दर कुठेतरी 1-1.5 रुपयाने वाढले. त्याची चर्चा एवढी होते. व्यावसायिक सिलेंडर जे धंद्यासाठी लागतात, बिझनेससाठी, पण त्याची चर्चा आमच्या महिला करतात आणि त्यांना वाटतं आमचेच रेट वाढवले की काय सिलेंडरचे. पण त्याच वेळेला 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना सरकारने आणली, याची चर्चा मात्र होताना दिसत नाही. ती चर्चा करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी मित्रांनो. आणि त्यामुळे या सगळ्या चर्चांमध्ये आपण सहभागी होऊया. आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीचा विषय कदाचित आपल्या शहरात नसेल, पण आपली मूळ गाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो विषय असेल. मागे त्याला सौर पंप आणि सगळी वीज बिल आतापर्यंतची माफ करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सुद्धा या राज्य सरकारने केला. या विषयात सुद्धा चर्चा करण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा दर्शन यासाठी सरकारने योजना तयार केली. यात सुद्धा आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला आपल्याला शेवटी एवढंच सांगायचं आहे, आपण हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. कारण तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही संवाद आणि संपर्क करू शकणार नाही. त्यामुळे हे समजून घ्या आणि या सगळ्या विषयामध्ये मनातले सगळे संभ्रम दूर करून आपण त्या ठिकाणी पुढच्या या युद्धाला समोर जायचे आहे. शेवटी एकच सांगितलं की महाभारताची लढाई आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या महाभारताच्या लढाईमध्ये आपण ती बघितली असेल, टीव्हीवरती कुठं वाचली असेल. त्या लढाईमध्ये एक पक्ष होता, एक बाजू होती पांडवांची, एक बाजू होती कौरवांची. आणि कौरवांच्या बाजूला जर बघितलं तर सगळे दिग्गज सगळे महापुरुष होते. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म पितामह. की फक्त त्यांचा काफिला बघितला तर वाटायचा की ह्यांना तर कोणी परास्तच करू शकत नाही अशी स्थिती होती. वातावरण होतं. पांडवांच्या बाजूला तेवढी मोठी नामं कदाचित नसतील, पण पांडवांची बाजू सत्याची होती. आणि त्यामुळे जेव्हा ही लढाई सुरू झाली, दिवसा गणित चित्र बदलत गेलं. अशी अनेक वेळा स्थिती तयार झाली की अरे हे युद्ध पांडवांच्या हातून निष्ठून जातं की काय, पांडव परास्त होतात की काय, आता विजय कौरवांचाच होणार, हे वातावरण तयार केलं गेलं. अनेक खोट्या गोष्टी कौरवांनी पसरवल्या आणि त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी करून त्या ठिकाणी अभिमन्यू सारख्या योद्ध्याचा वध करण्याचं पाप सुद्धा कौरवांनी केलं. आणि त्यामुळे असं चित्र तयार केलं गेलं, असा आभास तयार केला गेला, असं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की हो कौरव जिंकणार. पण जेव्हा या महाभारताच्या युद्धाचा निकाल आपण बघितला, तो निकाल होता विजय हा पांडवांचा झाला.
विजय हा सत्याचा झाला, विजय हा धर्माचा झाला. त्यामुळे या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय हा धर्माचा होईल, कारण धर्माची बाजू आपली आहे. विजय हा भारतीय जनता पार्टीचाच होईल, विजय हा सत्याचाच होईल, कारण आपण प्रामाणिकपणे लढतोय. या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी धनुष्य उचलण्यासाठी आता सज्ज व्हायला पाहिजे. या नॅरेटिव्हच्या लढाईला तोडण्यासाठी आपला प्रत्येक कार्यकर्ता जीवाचं रान करेल, आपल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभार्थी तयार करेल. हीच अपेक्षा आजच्या या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपल्याकडे व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.